श्री स्वामी समर्थ. मी शीतल. मी करत आहे पालक पनीर. पालक पनीर जो धाब्यावर मिळतो ना तसा मी पालक पनीर तयार करणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. पाणी गरम झालेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. या पाण्यामध्ये घालूया 1 चमचा साखर. साखर घालण्याचं कारण म्हणजे पालकाचा कलर उडणार नाही. पालक तसाच्या तसा हिरवा तो हिरवाच राहतो. आणि थोडासा मीठ घालून घेतलेलं आहे. ह्याच पाण्यामध्ये आपण घालूया पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. माती राहते त्याच्यावर. हे पालक फक्त आपण सॉफ्ट करून घ्यायचा. 1-2 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे उकळून घ्यायचा आहे या पालकाला. पालक शिजत आहे तोपर्यंत आपण अद्रक लसणाचा पेस्ट तयार करूया. आता हे चाळणीमध्ये काढून घेऊया. पालक सॉफ्ट झालेला आहे आपला. पालक थंड झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये वाटून घेऊया. पेस्ट तयार करून घेऊया पालकाची. 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे. आता घालून घेऊया हे पनीरला चांगलं रोस्ट करून घेऊया. थोडंसं असा हलका कलर येईपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया तुपामध्ये. थोडंसं हलका फ्राय झालेला आहे. आता काढून घेऊया. ह्यामध्येच अजून थोडंसं तूप घालून घेऊया. कढई तर ह्याचीच आहे पनीरची, तर थोडं तूप घालून घेऊया. आता या तुपामध्ये घालूया लवंग, 4-5 लवंग, दालचिनी, तेजपत्ता, सुक्या 1-2-3 मिरच्या. ह्याला करपून द्यायचं नाही. थोडंसं हलकं फ्राय करून घेऊया. मंदच ठेवायचं आहे. आणि बारीक चिरून घेतलेला कांदा, दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचं. सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला ह्याला परतच राहायचं आहे. कांदा फ्राय झालेला आहे. सोनेरी रंगावर आलेला आहे. आता ही काढून टाकूया. चव उतरलेली आहे ह्याच्यामध्ये. तर आता ही मोठे पानं तर आपण काढून घेऊया. आणि आता घालूया अद्रक लसणाची पेस्ट. थोडंसं परतून घेऊया. म्हणजे त्याचा वास जायला पाहिजे. थोडंसं परतून घेऊया. तर मीडियम साईजचे टमॅटो घालून घेऊया. टमॅटो लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ घालून घेऊया. मिठामुळे टमॅटो लवकर शिजतात. तर आता ह्याला थोडंसं फ्राय करून घेऊया. आता मसाले घालून घेऊया. मी अर्धा चमचा घेतलेला आहे जिरे पावडर, हळद, धने पावडर, लाल तिखट मिरची, गरम मसाला. मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कम जादा करू शकता. कारण आता कुणाची भाजी किती आहे, कुणाला तिखट किती लागतं यानुसार तुम्ही मसाले वापरू शकता. आणि अर्धी वाटी मी दही घेतलेली आहे. अर्धी वाटी दही घालून घेऊया. दही घालून छान परतून घेऊया. मसाले सगळे एकजीव व्हायला पाहिजे असं आपण दही परतून घ्यायची आहे छान. आणि तेल सुटेपर्यंत ह्याला झाकून ठेवूया 2 मिनिटं. 2 मिनिटं ह्याला झाकून ठेवूया. उघडून बघूया. तेल छान सुटलेलं आहे. मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे. आता घालूया आपण पालकाची प्युरी घालूया. पालकाची प्युरी घातलेली आहे. आता ह्याला छान शिजून घेऊया. म्हणजे पालक चांगलं शिजून घेऊया. म्हणजे कच्चापणाचा वास येणार नाही. चव सुद्धा छान लागेल. चव सुद्धा पालकाची उतरेल. आणि हे पाणी आहे झाड धुतलेलं. म्हणजे आपण जेव्हा प्युरी वाटून घेतलं ना ते पाणी उरलं होतं. ते पाणी घालून घेतलेलं आहे. छान असं आता त्याला छान तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया. कस्तुरी मेथीची पावडर तयार आहे ती घालूया. आणि 1-3 चमचा मलाई, 1-2-3 चमचा मलाई घालून घेऊया. पनीर घालून घेऊया. पनीर घालून घेतलंय. आता 2 मिनिटं ह्याला 5 मिनिटं ह्याला शिजून घेऊया. पनीरला पालकाच्या प्युरीमध्ये शिजून घेऊया. भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. आता तडक्याची तयारी करूया. तूप
तूप गरम झालेलं आहे. लसूण घालूया, बारीक चिरलेला लसूण, सुक्या मिरच्या आणि लाल तिखट घातलेला आहे. आणि आपला तडका तयार आहे. हा बघा लसणाचा तडका. तर चला तर मग आपण वाढायला घेऊया जेवायला. किती छान भाजी, आपली ढाबा स्टाईल भाजी तयार आहे. हॉटेलला जायची गरजच नाही, घरच्या घरी अशी छान भाजी तयार झालेली आहे. आणि ह्याच्यावर घालूया पनीर किसलेला. बघा किती छान दिसतोय. ही पनीरची भाजी ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल भाजी कशी झालेली आहे. छान झाली असेल तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा.